मॉर्निंग माझ्या मराठी न्यू ब्लॉग चॅनलमध्ये. तर आता वाजले 8 नाही 8:30 वाजले. काल चाललं आहे, त्यांचा डबा झालेला आहे, तर आता चाललं आहे ऑफिसला. बाय बाय. तर दीदी गेल्या होत्या नाशिकला, त्या बसनेच जातात. आणि हा बघा शंभू सकाळपासून उठतो आणि जसं खेळायला सुरुवात करतो तर थांबतच नाही. खेळणं नंतर मोबाईल बघणं असं ते चालूच असतं तसं दिवसभर. तर उठला होता तो आत्ताच आणि खेळत होता. त्यानंतर मी फरच्या ते पुसून घेतलं, घरं वगैरे झाडून झाले होते, फरच्या पुसल्या. आणि आई बाहेर रांगोळी काढत होत्या, शंभू त्यांना मदत करत होता. तर आणि आज एकादश होती, तर आई आणि त्यांना उपवास होतात. आणि आम्ही रोज बाहेर रांगोळी काढतो. रांगोळी काढलेलं चांगलं असतं, त्याने घरात वाईट जे असं काहीतरी येत नसतं असं काहीतरी म्हणतात आई. तर त्याच्यामुळे आम्ही रोज रांगोळी काढतो. तर हा बघा शंभू, आता त्याची आंघोळ झालेली होती, मी त्याचे हातपाय पुसत होते. तो अजिबात ऐकत नाही, आंघोळीला पण केव्हा पण बसतो. आणि आंघोळ झाल्यावर पण कपडे घालायला नाही म्हणतो. तर हे फराळाचं झालेलं होतं. आई आणि आत्यांना उपवास होता, तर त्यांना भगरीचे धिरडे, बटाट्याची चटणी आणि पापड, चकलं ते तळलं होतं. त्यानंतर आमचे पण जेवणं झाले. आता 4 वाजले होते, शंभू पण झोपलेला होता. आणि मग मी आता किचनची साफसफाई करत होते. बरण्या काढल्या होत्या सगळ्या धुवायला, बरण्या धुवून झाल्या होत्या, नंतर झाकणं धुत होते. आत्ता मागत धुतलं होतं बरण्या, त्यामुळे जास्त काही खराब नव्हता, थोडाच खराब झालेला होता, त्यामुळे मी पटपट धुवत होते. आणि नंतर आणि आत्या शूट करत होत्या, त्यांना मी काम लावलं होतं शूटिंगचं, तर त्या शूट करत होत्या आणि मी धुवत होते. आई दळणं दळायला गेल्या होत्या बाहेर, शंभू झोपलेला होता, आमचं काम चालू होतं. त्यानंतर व्हाईट कपडे धुतले होते, ते वाळत टाकायला मी गच्चीवर गेले. आणि तर ते नळाला लावलेलं नोझल आहे ना, ते आम्ही मिशोवरनं मागवलं होतं. ते आता थोडं खराब झालेलं आहे, आता परत नवीन मागवावं लागेल. खूप छान आहे ते, स्ट्रेचेबल, म्हणजे इकडे तिकडे फिरतं, ते खूप मस्त आहे. तर आता परत मागवायला लागेल. त्याची प्राईस 95 रुपये होते. तर बरण्या झाल्या होत्या, आता मी ते साईडला ठेवून दिलं बरण्या, झाकणं वगैरे. आता हे झटकून घेते. झटकून झाल्यावरती मी मस्त घसून वगैरे घेतलं. आणि तर परत आम्हाला तिळीचे लाडू ते करावं लागेल, सण आलेला आहे, त्यामुळे साफसफाई करत होते. आणि करत असतो आम्ही महिन्यातून एकदा अशी साफसफाई, तर चालू असतं आमची अशी साफसफाई. तर बरण्या धुवून भरून ठेवल्या होत्या. आता किचनला पाणी मारायचं होतं, ते सुकलं का मग बरण्या ते ठेवून देते. तर आईंनी आताच दळण करून आणलेलं आहे. तर हे गव्हाचं आहे, आणि हे कुळीदाचं पीठ आहे, हे बाजरीचं पीठ आहे, आणि हे पुरणपोळ्यांचं आहे. पुरणपोळ्यांचं लोणचं आहे, आणि हे अजय बात्तरचं आहे. अजय बात्तरचं आहे हे. तर असे 4 दळणं करून आणले आईंनी आत्ताच. माझी क्लिनिंग झालेली आहे सगळी. हा बघा शंभू बाहेर गेला होता, आत्ताच आलाय खेळणे घेऊन. हे बघ असं कर, मध्ये हात घाल ना. काय हो, आणलं का? चालू करायचं शंभू गाडी कोणी आणली?
तर चला आता जेवण झालं होतं, आवरलं होतं सगळं. शंभू डान्स करत होता आणि सगळे बघत होते. चला आता व्हिडिओचा एंड मी तेच करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.